नमस्कार, महाराष्ट्र बुलेटिन मध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। तर बघूया आताच्या मराठी बातम्या। परंपरेनुसार शिवसेनेच्या वतीनं 20 सांगली ते तुळजापूर मोटरसायकल आशीर्वाद यात्रा यावर्षी शनिवारपासूनच सुरू झाली आहे। शिवसेनेचा भगवा ध्वज विधानसभेवर आणि संसदेवर कायमस्वरूपी फडकावा आणि छत्रपती शिवरायांच्या संकल्पनेतील स्वराज्य निर्माण व्हावे यासाठी आई तुळजाभवानीला साकडे घालण्यासाठी दरवर्षी हरिभाऊ पळटकर हे सांगली ते तुळजापूर मोटरसायकल यात्रा काढत असतात। गेली 19 वर्ष पळटकर अत्यंत उत्साहाने तुळजाभवानीला जातात। यावर्षी ही 20वी यात्रा असून याला शिवसैनिकांचा चांगला प्रतिसाद मिळाला आहे। आज शनिवार दिनांक 28 रोजी सकाळी 10 वाजता सांगली येथील शिवतीर्थवरून आशीर्वाद यात्रेला सुरुवात झाली असून मिरज, शिरढोण, सांगोला, मंगळवेढा, सोलापूर मार्गे रविवारी ही आशीर्वाद यात्रा तुळजापूर येथे पोहोचणार आहे। सांगली ते तुळजापूर पुण्यश्लोक छत्रपती शिवाजी महाराजांचं दर्शन घेऊन इथून तुळजापूरला भवानी मातेच्या दर्शनाला आम्ही सर्व धारकरी देव देश धर्म आणि बाळासाहेबांच्या स्वप्नातील हिंदुस्थान हिंदू राष्ट्र अखंडपणे या देशावर कायम भगव्याचं राज्य असावं ह्या प्रमुख मागण्या घेऊन भवानी मातेच्या दर्शनाला आम्ही नित्य नेमाने हे 20 वर्ष आहे। त्यासाठी 20 वर्षानंतर सुद्धा आमचं पुढे भविष्यामध्ये सांगली ते तुळजापूर भवानी मातेच्या दारात जाऊन तिचा आम्ही आशीर्वाद मागणार आहोत आणि मागत राहू जोपर्यंत या शरीरामध्ये शेवटचा रक्ताचा थेंब असेल तोपर्यंत छत्रपती श्री शिवाजी महाराज, भवानी माता, देव देश धर्म आणि हिंदू राष्ट्र यासाठी काम करण्याची आम्हाला प्रेरणा आणि बळ या भवानी मातेने द्यावी असं आम्ही तिला मागणं मागत आहोत। तिला अभिषेक करून आम्ही साकडं घालत आहोत। जय श्रीराम, जय महाराष्ट्र। डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ आयोजित कृषी प्रदर्शनामध्ये आकर्षक फुलांची प्रदर्शनी देखील भरवण्यात आली आहे। परदेशासह भारतातील विविध प्रकारच्या फुलांचा या प्रदर्शनीमध्ये समावेश आहे। पांढरा, पिवळा, निळा, केशरी, नारंगी, जांभळी अशा अनेक रंगांची ही विविध फुलं इथे पाहायला मिळतील। फुलं आहेत जसे रोज, ग्लॅडिनस, क्रायसॅन्थेमम, ऑर्चिड्स वगैरे सगळे वेगवेगळे फुलं आहेत आणि याच्यामध्ये काही खूप साऱ्या व्हेरायटीज आहेत आणि काही एक्झॉटिक आहे, काही इंडियन आहे आणि काही जे फ्लावर्स आहेत ते टिंटेड आहे आणि काही जे आहेत ते सगळे रिअल आहेत आणि सध्या तर चांगलाच आहे। तुम्ही एक वेळा बघू शकता आणि इथे खूप सारे कलर्स पण तुम्हाला अवेलेबल मिळतील आणि हे तुम्हाला इथे काही अवेलेबल आहे, काही सध्या अवेलेबल नाही। डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठात 3 दिवसीय कृषी प्रदर्शनाचं आयोजन करण्यात आलं आहे। आज या प्रदर्शनाचा दुसरा दिवस असून हे पुष्प प्रदर्शन आजचे आकर्षण ठरले आहे। वाटली सर, विदर्भात एवढे फुलं पण खूप आनंद वाटला। ॲक्च्युअली फुलं म्हटले की पश्चिम महाराष्ट्रात, जम्मू काश्मीर आणि आपल्या विदर्भाची फुलं फुलप्रदर्शनी झाली त्याची नवीन व्हेरायटी दिसायला लागून राहिला। पिवळा गुलाब, लाल गुलाब, ज्या व्हेरायटी आपल्या विदर्भात दिसत नाही त्या दिसत खूप आनंद वाटला। महाराष्ट्र राज्य मंत्री महसूल चंद्रशेखर बावनकुळे यांनी श्री साईबाबांच्या समाधीचे दर्शन घेतले। यावेळी श्री साईबाबा संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी बाळासाहेब काळेकर व प्रशासकीय अधिकारी प्रज्ञा महांडुळे सिनारे उपस्थित होते। संत जगनाडे महाराज यांच्या पुण्यतिथी निमित्त चोपडा शहरात समस्त तेली समाजाच्या वतीनं पालखी काढण्यात आली आहे। या पालखी सोहळ्यात मोठ्या संख्येनं तेली समाजाचे महिला व पुरुष युवक सहभागी झाले होते। पालखी मिरवणूक शहरातील मुख्य रस्त्यावर काढण्यात आली तर संत जगनाडे महाराज यांच्या पालखीचे दर्शन घेण्यासाठी, आरती करण्यासाठी ठिकठिकाणाहून महिला येत होत्या। संत जगनाडे महाराज पुण्यतिथी निमित्त काढण्यात आलेल्या पालखी सोहळ्यात महिलांनी गरबा खेळण्याचा आनंद घेतला। पालखी सोहळ्यात तेली समाजाचे विविध सामाजिक व राजकीय पदाधिकारी व महिला मोठ्या संख्येनं सहभागी झाले। मंडळ व समस्त तेली समाज चोपडा यांच्या वतीने तेली समाजाचे आराध्य दैवत श्री संत संताजी जगनाडे महाराज यांचा पुण्यतिथी सोहळा फार मोठ्या उत्साहाने आणि आनंदाने साजरा होतो। हा उत्साह सोहळा श्री संताजी नवयुग मंडळाचे सर्व तरुण तळपदार आणि एकनिष्ठेने काम करणारे सर्व पदाधिकारी, त्याचप्रमाणे समाजातील सर्व ज्येष्ठ श्रेष्ठ मार्गदर्शक माता भगिनी या सगळ्यांच्या सहकार्याने
हा श्री संत संताजी जगनाडे महाराजांचा पालखी सोहळा खूप मोठ्या आनंदाने साजरा होतो. चोपड्याचा श्री संत संताजी जगनाडे महाराज यांचा पालखी सोहळा संपूर्ण उत्तर महाराष्ट्रामध्ये नावाजलेला आहे. सामाजिक संघटन कसं असतं, सामाजिक एकता कशी असते याचं ज्वलंत उदाहरण म्हणजे चोपड्याच्या तेली समाजाकडे पाहिलं जातं. एक आदर्श असा या तेली समाजाने या चोपडेवासियांपुढे ठेवलेला आहे. सामाजिक संघटन करत असताना सगळ्यांना सोबत घेऊन, सगळ्यांना एकत्र करून समाजाचे संत यांचा कार्यक्रम मोठ्या उत्साहाने साजरा होतो. या येवला शहरासह परिसरात रात्रीच्या सुमारास जोरदार अवकाळी पावसानं हजेरी लावल्यानं यामध्ये कांदा उत्पादक शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले असून अनेक शेतकऱ्यांनी काढून ठेवलेला कांदा हा भिजला गेला. अगोदरच कांद्याला भाव नाही, त्यात पावसानं कांदा भिजल्यानं मोठ्या प्रमाणात कांदा उत्पादक शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. तुमचं नाव सांगून सुरुवात करा. माझं नाव प्रफुल्ल किसनराव गंडाळ, राहणार नगरसूल. रात्री अचानक 12:30 वाजता पाऊस सुरुवात झाली. वाऱ्याचा वेग जास्त होता आणि रात्री अचानक आलेल्या पावसाने कांद्याचं भरपूर नुकसान झालेलं आहे. कागद उडून गेले, तुरीचं पीक होतं जे काढलेलं होतं ते ओलं झालं. अशा प्रकारे शासनाने कुठेतरी या गोष्टीकडे लक्ष देऊन काहीतरी भरपाई दिली पाहिजे आणि लवकरात लवकर पंचनामे करून या गोष्टीची दखल घेतली पाहिजे. शासन इकडे लक्ष देत नाही. अशा पद्धतीने जर लक्ष दिलं, पंचनामे जर केले तर काहीतरी शेतकऱ्याचं कुठंतरी एक चांगलं काम होईल. आणि रात्री खूप कांदा भिजला, बुरशी आली आणि असा कांदा जर मार्केटला नेला तर त्याचं काहीतरी एक 200 रुपये 300 रुपये येतील. आज कांद्याचे बाजार वाढलेले आहे, पण रात्री कांदा भिजल्याने शेतकऱ्याचं खूप नुकसान झालेलं आहे. अशा पद्धतीने शासनाने याच्याकडे कुठेतरी लक्ष द्यावं ही विनंती. बरोबर का? थांबा नगरसूलचा एक मिनिट थांबा, सुरू करा मला. नगरसूलचा एक मिनिट थांबा, मी सांगून सुरू करायच्या आधी लक्षात ठेवा आणि थोडा मोठा आवाज घ्या. स्टार्ट. संजय पैठणकर, नगरसूल इथला शेतकरी आहे. रात्री 12 वाजता पाऊस आला. आमचे कांदे 30-32 क्विंटल वल्ली झाली. झाकेल होते तरी हवामान विभागाने सांगितलं तरी झाकेल होते तरी दगड उडून गेले. वाऱ्याचा वेग जास्त होता. तर 30-32 क्विंटल कांदे वल्ली झाले आणि गव्हाचं सुद्धा भयंकर नुकसान झालं. याला मार्केटमध्ये नेऊन याला मातीमोल किमतीनं विकायला लागणार आहे ही शासनाला आम्हाला नम्र विनंती. शासनाने याच्याकडे लक्ष देऊन म्हणजे कांद्याला इतकी बुरशी आली ना तर मातीमोल किमतीनं कांदा विकायला लागणार आहे. शासनाने आमच्याकडे लक्ष देऊन काहीतरी सहकार्य करावे ही नम्र विनंती. येवला तालुक्यासह निफाड परिसरात रात्री बेमौसमी पाऊस झाल्यानं शेतकऱ्यांच्या गहू, कांदा यासह अनेक काढणीस आलेल्या पिकांना फटका बसल्यानं परिसरातील शेतकरी हवालदिल झाले आहेत. अक्षरशः पावसाने गहू पीक हे जमीनदोस्त केल्याची परिस्थिती येवला तालुक्यात दिसत आहे. शेतकऱ्यांनी तत्काळ शासनानं पिकांचे पंचनामे करून भरपाई देण्याची मागणी केली आहे. मी शेतकरी नगरसूलचा विजय पोपट पैठणकर. आमचा 1 एकर गहू होता, तो पूर्ण जमीनदोस्त झालेला आहे आणि सरकारने या पिकाकडे लक्ष देऊन त्वरित पंचनामे करून त्याची भरपाई द्यावी ही सरकारला आमची विनंती आहे. नगरसूल परिसरात रात्री 12 ते 12:30च्या दरम्यान अवकाळी बेमोसमी पाऊस झाल्याने नगरसूल परिसरातील शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. आता तोंडाशी आलेला घास शेतकऱ्यांचा निसर्गाने हिरवून घेतलेला आहे. यामध्ये प्रमुख पिकं म्हटली तर गहू, कांदा, कपाशी आणि तूर या पिकांचं मोठं नुकसान झालं आहे. या मोठ्या प्रमाणात झालेल्या नुकसानामध्ये नगरसूल परिसरातील 100% गावाचं हे नुकसान झाल्याने शेतकरी हवालदिल झाला आहेत आणि शेतकऱ्यांना भरपाई मिळावी यासाठी शासनाने तात्काळ पंचनामे सुरू करावे व शेतकऱ्यांना भरपाई मिळवून द्यावी. तर महाराष्ट्र बुलेटिन मध्ये सध्या इतकंच. पुन्हा भेटूया नवीन बातमीपत्रासह. बघत रहा महाराष्ट्र TV 24. नमस्कार.